नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं आहे तर नववी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधला प्रश्न क्रमांक 3 काय दिलं आहे? खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. ओके, तर बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायचे. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 दिला आहे. काय काय दिलं? 4x वर्ग अधिक 7x चौथा घात वजा x घन वजा x अधिक 9 ही बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायची. त्याच्यानंतर p अधिक 2p घन अधिक 10p वर्ग अधिक 5p चौथा घात वजा 8 ही सुद्धा बहुपदी आपल्याला प्रमाण रूपात लिहायची आहे. आता प्रमाण रूपात लिहायची म्हणजे आपल्याला माहीत असायला पाहिजे की प्रमाण रूप म्हणजे काय असतं. ओके, आता प्रमाण रूप म्हणजे काय? बहुपदीच्या घातांकाचे आहे. बघा, हे जे घातांक आहे 2 4 3 इथे 1 आहे. ओके, आणि इथे 0 आहे. ते घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या बहुपदीला बहुपदीचे प्रमाण रूप म्हणतात. म्हणजे पहिल्या बहुपदीचे प्रमाण रूप कसं असणार आहे? घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार लिहिलेल्या बहुपदीला. आता सर्वात मोठा घातांक कुठला आहे? 7x चौथा घात, तो आपण पहिला लिहूया. ओके, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा घातांक कुठला आहे? घन वजा x घन, चिन्हासकट लिहायचं आपल्याला. त्याच्यानंतर अधिक 4x वर्ग. ओके, 4x वर्ग, त्याच्यानंतर वजा x आणि शेवटला 9. ओके, अधिक 9. आता हे काय झालं? या बहुपदीचं प्रमाण रूप. ओके, घातांकाची उतरत्या क्रमानुसार मांडणी केली. पहिलं 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1 आणि त्याच्यानंतर 0. तर सेम दुसरं गणित बघायचं आहे. याची पण घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार मांडणी करायची. आता सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे? 5p चौथा घात, तो पहिला लिहायचा आहे. 5p चौथा घात, त्याच्यानंतर अधिक 2p घन. बघा, चौथा घात नंतर घन छोटा आहे ना, म्हणून तो घन लिहायचा आहे. चिन्हासकट लिहायचं अधिक 2p घन, त्याच्यानंतर अधिक 10p वर्ग, त्याच्यानंतर अधिक p आणि बघा इथं वजा 8 आहे शेवटला, तो वजा 8 इथे लिहायचा आहे. ओके, अशा प्रकारे दुसऱ्या बहुपदीची पण आपण प्रमाण रूप लिहिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 4 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.